श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। निसंशय ज्ञान म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची 100% खात्री। हे ज्याच्या बोलण्या चालण्यातून उठण्या बसण्यातून दिसून येते। आपल्या वागण्यामध्ये आपण जिवंत आहोत हे जितकं निसंशयपणे प्रगट होते, तसे भगवंत आहेच असंही आपल्याला वाटलं पाहिजे। यालाच निसंशय ज्ञान असं म्हणतात। ज्यांना आत्मदर्शन झालेले असतं त्यांना हे निसंशय ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्यांना ती समाधी अवस्था म्हणजेच सतत त्याच्या अस्तित्वाची जाणीव ही प्राप्त झालेली असते। त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी भगवंतच दिसतो। त्यांना कुणाचे देह दिसत नाहीत। प्राणी आहे का पक्षी आहे का माणूस आहे हे कळत नाही। स्त्री आहे का पुरुष आहे हे कळत नाही। लहान आहे का मोठा आहे हे कळत नाही। आवडीचा आहे का नावडीचा आहे हे कळत नाही। आपला आहे का परका आहे हे कळत नाही। तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत्मस्वरूपच पाहतात आणि म्हणून त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळी असते आणि अशा माणसांनाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात। म्हणजे त्यांची प्रज्ञा म्हणजेच बुद्धी ही परमेश्वरापाशी स्थित झालेली असते, स्थिर झालेली असते किंवा परमेश्वरामध्ये विलीन झालेली असते, एकरूप झालेली असते। एखादा माणूस ज्याप्रमाणे दारू पितो आणि त्या दारूचा परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून, चालण्यातून, झोकांड्या देण्यातून जसा दिसून येतो, अगदी तसा परिणाम संतांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतो। फक्त इकडे हा दारूचा अंमल असतो आणि तिकडे संतांच्यामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा अंमल असतो, एवढाच फरक। बाकी दारुड्या ज्याप्रमाणे बेभान झालेला असतो, धुंद झालेला असतो, तसे संतसुद्धा भगवंतामध्ये हरवून गेलेले असतात, धुंद झालेले असतात, बेभान झालेले असतात आणि म्हणून ते समाधी अवस्थेमध्येच असतात। एखादा माणूस शेअर बाजारामध्ये जेव्हा पैशाची गुंतवणूक करतो तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्यातून, चालण्यातून पैसा 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 सतत आपल्याला पैशाच्याच गोष्टी जाणवतात। त्याप्रमाणे संतांशी व्यवहार करताना, संतांशी बोलताना सतत आपल्याला परमात्म्याचंच ऐकू येतं, परमात्म्याबद्दलच बोललं जातं, परमात्म्याबद्दलच सांगितलं जातं आणि म्हणून परमात्म्या स्वरूपाशिवाय तिथे अन्य काहीही नसतं आणि जरी लपवून ठेवायचं म्हटलं तरी त्यांना ते शक्य होत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या खोलीमध्ये फणस कापून ठेवलेला असेल तर त्या फणसाचा वास जसा सगळा घरभर सुटतो, किंवा मासे बाजारामध्ये माशांचा वास ज्याप्रमाणे सगळीकडे दरवळलेला असतो, किंवा फुलांच्या मार्केटमध्ये फुलांचा वास जसा सगळीकडे पसरलेला असतो, त्याप्रमाणे संतांच्या सहवासामध्ये आपल्याला सगळीकडे भगवंताचा वास नजरेला पडतो। भगवंत 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 आणि इतर काहीच नाही। जिकडे पाहावं तिकडे तोच, बोलणंही त्याच्याचबद्दल, सांगणंही त्याच्याचबद्दल, ऐकणंही त्याच्याचबद्दल, पाहणंही त्याच्याचबद्दल आणि सर्व कृती
त्याच्याच बद्दल असतात. जे काही कर्म देहाने घडतं ते भगवंतासाठीच घडतं. आपल्या आयुष्यामध्ये काही माणसं लबाड असतात, काही व्यसनी असतात, काही दुष्ट असतात. त्या सर्व माणसांची मनं आणि त्यांची प्रवृत्ती ही वेगवेगळी असते. बाहेरून पाहताना आपल्याला त्यांच्या मनाची अवस्था किंवा त्यांच्या मनाची प्रवृत्ती दिसून येत नाही. आतली वृत्ती वेगळी असते, आतले विचार वेगळे असतात, आतल्या भावना वेगळ्या असतात. त्यामुळे बाहेरून तो जरी कितीही सज्जन वाटत असला, प्रामाणिक वाटत असला, संत वाटत असला, तरी आतून तो कसा आहे हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बाहेरची लक्षणं पाहून आपल्याला कदाचित संत ओळखता येणार नाही, कारण त्यांचं अंतर्मन हे अत्यंत विशाल असतं, भगवंतमय असतं, परमात्म स्वरूप झालेलं असतं. ते आतून बदललेले असतात. आणि म्हणून संत ओळखण्यासाठी आपल्या मनाची सुद्धा तशीच अवस्था व्हायला हवी. त्याशिवाय आपल्याला त्या माणसातलं संतत्व किंवा संतपद कळणार नाही. एखादा माणूस बाहेरून दिसायला सर्वसामान्य असेल, साधा भोळा असेल, वेडावाकडा असेल, परंतु अंतरंग मात्र एकदम वेगळं असतं, भव्य असतं, दिव्य असतं, विशाल असतं, भगवंतमय झालेलं असतं, ज्ञानमय झालेलं असतं. आणि सर्व काही भगवंताचेच संस्कार त्याच्या मनावर, बुद्धीवर, विचारांवर झालेले असतात. ते आतून आमूलाग्र बदललेले असतात, वेगळे असतात. सर्वसामान्य माणसांपेक्षा अगदी एकदम पूर्णपणे ते वेगळे असतात. आणि म्हणून संत झाल्याशिवाय संत कळत नाहीत असं म्हटलं जातं. कारण आपल्या मनाची जी अवस्था असते तशाच मनाची माणसं आपल्याला आवडतात. बघा, व्यसनी माणसांना व्यसनी माणसंच आवडतात, दारुड्या माणसाला दारुड्याच माणूस आवडतो, भांडखोर माणसाला भांडखोर माणसंच आवडतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसाला सज्जन माणसंच आवडतात. आणि संत पदाला पोचलेल्या माणसालाच संत कळतो. हे आपण कायमचं ध्यानात ठेवलं पाहिजे. आता आपण 285वी ओवी पाहूया. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी, हे भगवंता, मनाची ही जी वरची अवस्था आहे, उन्मनी अवस्था आहे, त्याच्याबद्दल आता मला आपण खुलासा करा. इथे अर्जुनाची अवस्था बदललेली आपल्या लक्षात येते. आत्तापर्यंत तो जे प्रश्न विचारत होता ते देहासंबंधी होते. आता मात्र तो अंतरंगाबद्दल, आत्म्यासंबंधी प्रश्न विचारू लागलेला आहे. शंकराचार्य याच गोष्टीला जिज्ञासा म्हणतात. अथातो ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे ज्ञान करून घेण्याची इच्छा, ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा. मला अमुक एक कळावं, मला अमुक एक समजावं अशी इच्छा म्हणजे जिज्ञासा. अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर असं सांगितलं होतं. आणि कुणाकुणाशी मला लढाई करायची आहे ते पाहू दे असं म्हटलं होतं. परंतु तोच अर्जुन आता, हे भगवंता, माझ्या मनात काय चाललंय ते मला समजून सांग असं अत्यंत प्रेमाने, नम्रतेने विचारतो आहे. पुढची ओवी 286. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूसपा उन्मेखे मनाचे नी. भगवान म्हणतात, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते तू मला मोकळेपणाने विचार. भगवान
मनात म्हणाले असतील, आता अर्जुन हा पूर्णपणे आपल्या ताब्यात आलेला आहे, वश झालेला आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये, या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं, त्याला कसं ओळखावं आणि बाह्य लक्षणावरून तर तो कसा ओळखावा हे मला सांगा. त्याची लक्षणं कोणती असतात. आता इथे एक गंमत आपण लक्षात घेऊया की सगळीच माणसं कर्म करतात, परंतु कर्म करण्याचे हेतू मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आई मुलाला मारते, यामध्ये मुलाचं भलं व्हावं हा हेतू तिच्या मनामध्ये असतो. आणि शेजारची बाई आपल्या मुलाला मारते, यामध्ये तिच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल द्वेष असतो, घृणा असते, राग असतो, संताप असतो. आणि म्हणून मारण्याची क्रिया जरी एकच असली तरी शेजारच्या बाईने मारणं वेगळं आणि आईने मारणं वेगळं, कारण याच्यामध्ये मनातला हेतू भिन्न आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून कोणत्या हेतूने कर्म करतो आणि आपण व्यवहार करतो हे सांगणं, हे ओळखणं कठीण आहे. समजा एखादं लहान मूल आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी आहे. एक भामटा चोर येतो आणि त्या मुलाला चॉकलेट देतो. चॉकलेट खाण्यामध्ये ते बाळ रमतं आणि हा त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळी हिसकावून घेऊन निघून जातो. म्हणजे चॉकलेट देणं हे कर्म जरी चांगलं असलं तरी त्यामागचा हेतू चोरी करण्याचा असल्यामुळे ते चांगलं कर्मसुद्धा वाईट कर्म किंवा पाप कर्म यामध्ये परावर्तित होतं. म्हणून माणसाने कोणतं कर्म केलंय हे पाहण्यापेक्षा त्या कर्माच्या मागचा हेतू काय आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता सगळीच माणसं देवळात जातात, पण दर्शनासाठी किती लोक जातात नाही का. काही माणसं चप्पल चोरण्यासाठी जातात, काही माणसं आलेल्या सुंदर स्त्रिया पाहण्यासाठी जातात, काही माणसं भगवंताच्या समोरचेच पैसे उचलायला जातात. बघा काय गंमत आहे. देवासमोर लोकांनी जे काही पैसे ठेवलेले असतात ते पैसे सुद्धा उचलणारी माणसं आहेत आणि ती माणसं दर्शनाला जाण्याचा आव आणतात आणि देवासमोर असलेली पैसे, फळं, जे काही अर्पण केलेल्या वस्तू असतात त्या उचलून घेतात आणि उचलताना कोणी आपल्याकडे पाहत नाही ना याची खात्री करून घेतात. लक्षात घ्या, असे लबाड भरपूर असतात जगामध्ये. सगळीच माणसं देवाला नवस करतात, पण काही नवस करून देवाला फसवणारे देखील महाभाग असतात नाही का. एका बाईने भगवंताला असा नवस केला की हे देवा, मला मुलगा होऊ दे, म्हणजे मी तुला सोन्याची साखळी अर्पण करते, असा नवस तिने केला. आता वर पाहताना हा नवस किती चांगला आहे असं आपल्याला वाटतं की नाही, की ही बाई इतकी भाविक आहे, इतकी नम्र आहे, इतकी शालीन आहे आणि ती देवाला प्रार्थना करते, देवा मला मुलगा होऊ दे, मुलगा झाला की मी तुला सोन्याची साखळी भेट म्हणून देईन किंवा तुझ्यासमोर अर्पण करेन. पण ही बाई लबाड आहे. त्या बाईने आपल्या झालेल्या मुलाचं नाव सोन्या ठेवलं आणि त्या मुलाच्या गळ्यातली साधी बाजारात मिळणारी 10-20 रुपयाची साखळी जी नकली आहे, खोटी आहे, ती साखळी देवापुढे अर्पण केली आणि सांगितलं माझा सोन्या, आणि त्या सोन्याची ही साखळी. बघा म्हणजे कशी लबाडी आहे की नाही. म्हणजे वरवर पाहता
कर्म जरी आपल्याला चांगलं वाटलं तरी त्या कर्मामध्ये लबाडी असते, हेतू वाईट असतात. म्हणून इथे महाराज काय सांगतात, हेतू शुद्ध असणं हे महत्त्वाचं असतं. तुमचा हेतू कसा आहे यावर त्या कर्माचं मूल्यमापन केलं जातं. आणि भगवंत जेव्हा तुमच्या कर्माची फळं देतो तेव्हा हा सूक्ष्म विचार भगवंत करतोच करतो की या माणसाने अमुक अमुक कर्म केलेलं आहे. हे जरी बरोबर असलं, खरं असलं तरी त्या कर्माच्या करण्यामागचा हेतू काय होता, त्याने कुणाची फसवणूक केली आहे का, कुणाची लबाडी केली आहे का, कुणाशी तो वाईट वागतो आहे का, कुणाला त्रास होतो आहे का, याच्यामुळे कुणी दुखावला जातो आहे का, याच्या कर्मामुळे कुणाला याने केलेल्या कर्मामुळे कुणाला यातना तर होत नाही आहेत ना. असा सर्व बाजूने, सर्व दृष्टीने त्या कर्माचं मूल्यमापन करून भगवंत त्या माणसाला त्याचं फळ देत असतो. आणि म्हणून जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ. गीतेमधला हा सगळ्यात मुख्य उपदेश आहे. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान. गोपाल कृष्ण भगवान की जय.